धारणीमध्ये हार्ट पेशंटला तब्बल 2 तास रुग्णवाहिकेची वाट बघावी लागली। मेळघाटची राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात सत्तार खान सरदार खान यांना हार्ट अटॅक आल्यामुळे रविवारी महान ट्रस्ट उतावलीला भरती करण्यात आले होते। मात्र प्रकृतीला पाहून रुग्णास अमरावती हलविण्याबाबत महान ट्रस्टच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आले। मात्र त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही। परिणामी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। धारणी उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णास अमरावती हलवायचे होते, मात्र 108 मध्ये वैद्यकीय अधिकारी नाही म्हणून चालकाने नकार दिला। आमचे नियम आहे, डॉक्टरशिवाय रुग्णवाहिका हालत नाही, असे चालकाने सांगितले। पाहता पाहता उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली। तब्बल 2 तास हार्ट पेशंटला रुग्णवाहिकेची वाट बघावी लागली। मेळघाटात दरवर्षी कोट्यवधी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च केले जातात, मात्र गंभीर बाब अशी की आरोग्य यंत्रणा कोरमडलेली सातत्याने दिसून येत आहे। रुग्णवाहिका नाही, वैद्यकीय अधिकारी नाही, कालबाह्य औषधी, हलगर्जीपणामुळे मातामृत्यू व बालमृत्यू असे प्रकार मेळघाटात सतत घडतच आहे। मेळघाटात नियमितपणे आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी धारणीला भेट देतात, मात्र भेट दिल्या अगोदरच सर्व ऑल इज वेल करून सर्व मॅनेज केले जाते, म्हणून मेळघाटातील भयावह चित्र बदलताना दिसून येत नाही। घंटे से पेशेंट को लेके आए, एम्बुलेंस यहाँ पर आई नहीं। डॉक्टर बोलते कि गाड़ी नहीं है, गाड़ी आती तो बोलते डॉक्टर नहीं है, किसी का कोई पुरसानी आली नहीं है। एक पेशेंट सीरियस पड़ा है, हमारा पेशेंट आया हुआ है, उसको भी वो लेकर नहीं जा रहे। आपके पेशेंट को क्या प्रॉब्लम है? हम भी जा नहीं सकते, पेशेंट को अटैक आया हुआ है। कितने देर से खड़े आप? हमको 2-3 घंटे हो गए यहाँ पर आने को। क्या हुआ? यहाँ को गाड़ी का ड्राइवर बोलता कि यार डॉक्टर नहीं है गाड़ी के ऊपर और परेशान कर रहे हैं। खास बात ये दूसरी तीसरी गलती हो गई, कोई इसका लोट नहीं लेने वाला यहाँ पर। आता या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार रुग्णाचे नातेवाईक, आरोग्यमंत्री व खासदार यांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।